अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. कर्माचे मुख्यतः 3 भाग आहेत. त्यातील तिसरे आणि शेवटचे म्हणजे प्रारब्ध कर्म. आज आपण अध्याय क्रमांक 6 मध्ये प्रारब्ध कर्माविषयी माहिती घेणार आहोत. प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा अर्थ होत नाही. आपल्या वागण्या बोलण्यातून आणि कृतीतूनच आपण आपले प्रारब्ध घडवत असतो. प्रारब्ध हा एक संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ सुरू झालेला आहे. तर कर्म हा शब्द मूळ कृ पासून आलेला आहे ज्याचा अर्थ कार्य करणे आहे. म्हणून प्रारब्ध कर्माचे भाषांतर सुरुवात झालेली क्रिया असे केले जाते. प्रारब्ध कर्मामध्ये वर्तमान जीवनावर परिणाम करणाऱ्या भूतकाळातील क्रिया असतात. कर्म सर्वसाधारणपणे जीवनातील सर्व क्रिया आणि भविष्यातील अवतारांसह भविष्यातील जीवनावर होणाऱ्या प्रभावाचा संदर्भ देते. चांगले कर्म भविष्यातील सुखाकडे घेऊन जाते तर वाईट कर्म दुःखाकडे घेऊन जाते. प्रारब्ध कर्म बदलता येत नाहीत कारण ते पूर्वीच्या जन्मात किंवा भूतकाळात निर्माण केलेले कर्म आहे जे वर्तमानात फळ देते आहे. कर्म हे सर्वश्रेष्ठ असते. आपले कर्म जर चांगले असतील तर प्रारब्ध निश्चितच